मूर्तिजापुर रेलवे स्टेशन पर ट्रेनों के स्टॉपेज की मांग को लेकर शहर बीजेपी ने रेल रोको आंदोलन की चेतावनी दी थी। हालांकि रेलवे प्रशासन ने लिखित सूचित किया कि 5 में से 3 ट्रेनों को मूर्तिजापुर में स्टॉपेज दिया जाएगा। इसके बाद आंदोलन स्थगित कर दिया गया। मूर्तिजापुर रेलवे स्टेशन पर 5 ट्रेनों को स्टॉपेज मिले, इस मांग के लिए शहर भाजपा ने हरीश पिंपले के नेतृत्व में 2 अप्रैल को रेल रोको आंदोलन की चेतावनी दी थी। इस आंदोलन का संज्ञान लेते हुए 1 अप्रैल की देर रात को मध्य रेलवे मंडल से चलने वाली अमरावती पुणे हुतात्मा एक्सप्रेस, अमरावती तिरुपति एक्सप्रेस और नागपुर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस को आगामी दिनों में मूर्तिजापुर रेलवे स्टेशन पर रुकने का पत्र जारी किया गया। शेष ट्रेनों में पुरी अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस और यशवंतपुरम एक्सप्रेस को स्टॉपेज मिलने के संबंध में मध्य रेलवे की ओर से रेलवे बोर्ड को प्रस्ताव भेजकर निर्णय लिया जाएगा, ऐसी जानकारी हरीश पिंपले ने दी। आज मूर्तिजापूर हे रेल्वे जंक्शन होतं आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होतं। इथं शकुंतला रेल्वे होती, जिने 100 वर्ष इथं शताब्दी पूर्ण करून आज ती इंग्रजाच्या काळात गेलेली आहे। मँचेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस, आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेला आहे। देशाचा झेंडा तिथं प्रभावदार लागलेला आहे। तर आमची मागणी होती की तिथं गाड्या थांबल्या पाहिजे, कारण आता इथून दर्यापूर असेल, अंजनगाव असेल, तुमचं दारवा असेल, कारंजा असेल, पुसद असेल, यवतमाळ असेल, इथून प्रवासी येतात आणि इतक्या मोठे संख्येने आता प्रवाशांची वाढ झालेली आहे। तर ज्या प्रमाणात गाड्याचा थांबा पाहिजे त्या प्रमाणात गाड्या थांबत होता, म्हणून 11:025, 11:024 अमरावती पुणे एक्सप्रेस, तिरुपति एक्सप्रेस, नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती। आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे रोको आंदोलनाचं आणि भाजप शहराच्या वतीने आम्ही त्यांना हे दिली होती। त्याची दखल घेत भुसावळचे डीआरएम यांनी मुंबईच्या डीमला पत्र दिलं आहे ते, किंवा अशी मागणी होती असं त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्डाला फॉरवर्ड केलाय। तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे। आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे। तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा आता राजकीय पाठपुरावा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा। त्यांनी मला 2 पत्र दिले। रात्री खूप उशिरापर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे।